आपलं नाशिक म्हणजे परंपरेचा खजिना आणि त्यातच एक परंपरा पाहायला मिळते ती आपल्या वडनेर भैरव इथे, जिथे भर उन्हात लोटांगण घातले जाते. भैरवनाथाच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या गावात श्री काल भैरव व जोगेश्वरी माता उत्सव पार पडला. तसं यात्रेचा उत्सव हप्ताभर आधीच चालू होतो. त्यामध्ये कावड मिरवणूकमध्ये गावातील भाविक मोठ्या संख्येने गंगेवरून पाणी कावडमध्ये आणून देवाला जलाभिषेक करतात. नंतर छबिना पालखीचे रूप आपले मन भरवून टाकते. नाथांचं वस्त्र व दागिने मिरवणूक काढली जाते. देवाचा मांडव निघतो. चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी निघतो तो देवाचा रथ. हा रथ सकाळी निघतो. त्या रथाच्या पाठीमागे नवस्फूर्तीसाठी महिला दंडवत घालताना दिसतात, तर पुरुष मंडळी लोटांगण घालताना दिसते. हे दृश्य अकल्पनीय असते. त्यामध्ये मोठ्यांपासून तर लहान पोरं सुद्धा लोटांगण घालतात. भर दुपारचं त्यांना चटके बसू नये म्हणून माता भगिनी पाणी ओतताना दिसते, तर श्रद्धाळू त्यांच्यात देव शोधून त्यांच्या पाया पडताना दिसतात. खरंच एवढं भर दिवसात लोटांगण घालणं आणि दंडवत घालणाऱ्यांना सलाम आहे. इतर तर भक्तीमध्ये शक्ती मिळते. नगर प्रदक्षिणा घालणाऱ्या रथाला बैलजोडी लावण्याची प्रथा आहे. जागोजागी आपल्या जोड्या उभ्या करून बदली केले जाते. या निमित्त सुंदर अशा बैलजोड्या शेकडोंच्या संख्येने बघायला मिळते. रात्रीच्या वेळी चावडीवर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते. वेगवेगळ्या बँडच्या तालावर नाचत आणि आतिषबाजीचा आनंद घेत तरुण मंडळी मंत्रमुग्ध होताना दिसतात. तर अशा या भक्ती, शक्ती आणि परंपरेने नटलेल्या यात्रेत तुम्ही कधी आलेत का? हे कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करून पेजला फॉलो करायला विसरू नका.